घरात जे काय झालं त्यामुळे सगळाच प्लॅन चौपट झाला. वातावरण तापलंय, सगळे रागावले, चिडलेत. मलाच काहीतरी करायला हवं. प्रेमाचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात. ग्रेट. सगळ्यांचं तोंड आणि मूड गोड करायला रताळ्याचे काप तयार आहेत. माझं नाव दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी, राहणार सहजीवन सोसायटी. माझी सून आसावरी, माझा नातू सोहम. अरे हे बाहेर कसं काय आठवलं नाही मला. दत्ताजी, तुमच्या लाडक्या जावयानी खास तुमच्यासाठी बनवलेला गोडाचा पदार्थ. गोडाचा पदार्थ? येस. काय? घ्या. दे ना, मी घेतो. हा, मी भरवणार आहे. रताळ्याचे काप छान झाले. काय नुसतं काय छान आहे. काय दत्ताजी, कौतुक करताना शब्दांची कंजूसी काय करताय. म्हणा ना, उत्तम झालेत. आसावरी करते त्यापेक्षाही उत्तम झालेत. उत्तम झालेत. आसावरी सारखेच झालेत. आसावरी करते त्यापेक्षाही चांगले झालेत. पण हे तिला सांगू नको. नाही सांगणार नाही. हे तुमच्या माझ्यातलं सिक्रेट. आता तू म्हणा रस्ते म्हणालो ना, आता आणखी दे. हा, ती हाक मारा ना एकदा. हा हा, अभिजितराव दे. ती दुसरी खास हाक. दुसरी हाक? दुसरी हाक आठवली. जावई बापू. नाही ती चप्पल चोरा दे ना. काय देतोस ते? कान तृप्त झाले माझे. किती दिवसात ती हाक ऐकली नव्हती. हे अभिजितराव जावई बापू म्हणजे कसं मिळमिळीत वाटत. चप्पल चोर कसं एकदम खणखणीत. घ्या 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 घ्या. तुम्ही हे काप संपवा, तोपर्यंत मी बाकीच्यांना घेऊन येतो. दत्ताजी, अहो सगळ्यांना बोलवतो म्हटल्यावर चेहरा कशाला पाडताय. भरपूर केलेत काप, तुम्ही हवे तेवढे खा. तसं नाही रे. एवढा सगळा तमाशा झाल्यावर सगळे पुन्हा एकत्र येतील का जेवायला? 5 मिनिटं, मला फक्त 5 मिनिटं द्या. सगळे येतात की नाही बघा. आलोच. चार्जर कुठे गेला यार माझा. एक गोष्ट जागेवर सापडत नाही. आई गेल्यापासून ना सगळी वाट लागली आहे माझी. सगळ्यांना मीच वाईट दिसतो. आई सुद्धा मला जाब विचारते. पण या सगळ्यात आईने कुठे तिची जबाबदारी पार पाडली आहे. एक लग्न पुरेसं नव्हतं, दुसरं लग्न करायची काय गरज होती तिला. तोंडाला येईल ते बोलू नकोस ना सोहम. काय चुकीचं बोलतोय ग मी. या वयात आईला जोडीदाराची काय गरज होती. जे चाललं होतं चांगलं चाललं होतं ना, तसंच चालू द्यायचं. यु नो व्हॉट, मला काहीच ऐकायचं नाहीये. तुला माहितीये तुझी चिडचिड का होते. कारण आईची सगळी कामं ना तुला करायला लागतायत. घरची कामं, बाहेरची कामं हे सगळं करून ना तुला दमायला होतंय आणि तो राग तू माझ्यावर काढतेस. माझ्यावर पडलेल्या जबाबदाऱ्यांचा मला राग येत नाही, एक. आणि दुसरी गोष्ट, माझी चिडचिड किंवा आपल्यातली भांडणं याचं कारण तुझं चुकीचं वागणं आहे. ओके. एक जबाबदारी दिली होती ना रे तुला, आजोबांना नीट डॉक्टरांकडे घेऊन जा. ती तरी पार पाडू शकलास नाही.
तुझ्यामुळे ते एकटे डॉक्टरांकडे गेले आणि म्हणून ते हरवले. अरे काय हरवले, आले ना ते परत. उगाच दरवेळी मला कशाला ब्लेम करत असतेस ग तू? आणि इतकंच होतं तर तू घेऊन जायचं होतं. हो, मीच घेऊन जाणार होते, पण आली मला एक इमर्जन्सी आणि मला असं वाटलं की तू समजून घेतलीस ती. हो ना, मग मला पण इमर्जन्सी आली, त्यामुळे मला सुद्धा घेऊन जाता नाही आलं त्यांना. कसली इमर्जन्सी? मला पण कळूच दे आता. आजोबांना घेऊन गेला नाहीस, एवढी काय इमर्जन्सी आली होती तुला? एक मिनिट. कुठलं काम होतं तुझं, मला कळू दे आता. मला महत्वाची मीटिंग होती. हो, कुठली मीटिंग? कोणाबरोबर होती? सगळे डिटेल्स दे मला. ऍक्च्युली तुझ्या ऑफिसचाच नंबर दे मला, मी फोन करते आणि कन्फर्म करते. कारण तू खोटं बोलतोयस याची खात्री आहे मला. काय खोटं बोलतोय ग? नेहमी काय तुला संशय घ्यायचा असतो? नाही तर काही बोललो तरी क्रॉस चेक करायचं असतं तुला. इतकाच विश्वास नव्हता ना, लग्न कशाला केलंस ग तू? ऍक्च्युली माझीच चुकी झाली. लग्न आधी मला माहिती होतं तू अशी आहेस थोडी थोडी, पण मी म्हटलं लग्न झाल्यावर सुधरशील. पण नाही, मला ना पश्चाताप होतोय मी का लग्न केलं तुझ्याशी. मी हे लग्न करायलाच नको होतं ना. मी तुझ्याशी लग्न केलं असतं ना, तू माझ्या आईचं लग्न लावून तिला घराबाहेर पाठवलं असतंस. सोहम, सो सॉरी. अरे बापरे, हे काय चाललंय इथे? उशांचे बॉम्ब पडतायत, शब्दांच्या गोळ्या सुटतायत, इथे तर महायुद्ध सुरू आहे. सॉरी सॉरी सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं ना. कंटिन्यू कंटिन्यू प्लीज, चालू द्या. पण पुढच्या वेळी या रणभूमीच्या दाराला आतून कडी लावा आणि मग युद्ध सराव करा, म्हणजे इतरांवर असे बॉम्ब पडणार नाहीत. लग्नानंतर अशा उशांच्या मारामारीमध्येच खरी मजा असते असं ऐकलं होतं, पण आज पहिल्यांदा बघतोय आणि आता लवकरच अनुभवणार सुद्धा आहे. सो मस्त मारामारी करा, मस्त भांडा, पण यासाठी आहेत तुमच्याकडे फक्त 3 मिनिटं. 4थ्या मिनिटाला तुम्ही दोघांनी मुकाट्याने बाहेर यायचंय, कारण माझ्या हातचं गरमागरम जेवण आणि दत्ताजी तुमची वाट बघतायत. खूप भूक लागली आहे त्यांना, लवकर या. कर कर, प्रतिवार कर, होऊन जाऊ दे. आसावरी, अगं तुला माहितीये का, सोम शिवराच्या संसाराला आत्ता खरी सुरुवात झाली ग. अरे मस्त चाललंय दोघांचं. अरे मस्त, दोघं उशांनी मारामारी करत होते एकमेकांशी. अगं तू कशाला काळजी करतेस? नवरा बायको भांडले नाही तर त्यांचा संसार बहरणार कसा? मला एक सांग, रोज रोज जर का तुम्हाला गोड खायला दिलं तर एक दिवस अन्नावरची वासना जुळून जाईल ना. अरे लग्नानंतर संसाराच्या ताटामध्ये गोडाबरोबर तिखटही हवंच ना, म्हणजे भांडणही हवंच ना. दोघे जर का टिपिकल असे समजूतदारपणे वागले तर आयुष्य कसं मिळमिळीत होऊन जाईल, नाही का? काय झालं? अजूनही कसली काळजी वाटते तुला? हा सांग 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 सांग, सांगून टाक. काहीतरी मनात आहे तुझ्या, आहे ना? बोल बोल बोल. खरं तर ना मी तुम्हाला तेव्हाच सांगणार होते, पण पण राजस्थानला तुम्ही इतके आनंदात होतात, मला तुम्हाला आनंदातच पाहायचं होतं, म्हणून मी सांगूच नाही शकले. म्हणजे तुम्ही काळजी कराल असं वाटलं मला, म्हणून नाही सांगितलं. मला एक सांग, तू काळजीत असताना मी आनंदात असूच कसं शकतो? नाही, अरे मी तुझ्या बरोबर असताना तू एकटीने काळजी करणं, मग मी तुझ्या बरोबर असण्याचा उपयोगच काय? अहो नाही, तसं नाही. मी खरंच खूप घाबरून गेले होते. साहजिक आहे. पण आता तरी सांगणार आहेस का? त्या दिवशी बघा, म्हणजे सगळ्या त्या आलेल्या लोकांना तुम्हाला भेटायचं होतं आणि त्यांनी आपल्याला ते डिनरला बोलवलं होतं ना खाली. मी
शुभ्राला बघायला म्हणून बाहेर आले आणि तुला मी शेवटचं सांगून ठेवतोय शुभ्रा, जर का परत तू असं केलंस ना आणि आमच्या मध्ये आलीस ना, तर आईसाठी मी तुला सोडायलाही मागे पुढे करणार नाही. सोहम शुभ्राला जे काही बोलला ते ऐकून मी हादरून गेले हो. माझ्या बबड्याचं ना खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे हो. माझ्याशिवाय त्याचं पानच चालत नाही. जर का आई 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 चाललं असतं त्याचं. खरंच देवानी ना कुठल्याही आईला असा सोहम सारखा प्रेम करणारा मुलगा द्यावा. पण माझ्या बबड्यानी माझ्या प्रेमासाठी त्याच्या बायकोला नको ना डावलायला. सोहम जेव्हा शुभ्राला म्हणाला की माझ्यासाठी तो तिला सुद्धा सोडायला तयार आहे, हे ऐकल्यावरती माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला खरंच कळेना मी त्याला कसं समजावू, मी काय बोलू. खूप खूप घाबरून गेले होते मी. ठीक आहे ना, शुभ्रा खूप समजूतदार आहे, ती समजून घेईल. कारण तिला मुळात माहिती आहे की तो जे काय बोलला ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी बोलला. आणि तू ओळखतेस की सोहमला, तो शुभ्राला सोडूच शकत नाही मुळे. आणि तू असा का नाही विचार करत, आईवर इतकं प्रेम करणारा मुलगा तुला मिळालाय, मैत्रिणीसारखी सून मिळाली, आणि टॉप ऑफ इट म्हणजे बोनस म्हणून माझ्यासारखा समजूतदार, रुबाबदार, सगळ्यांना हेवा वाटावा असा नवरा तुला मिळालाय. हे माझ्या बाबतीत तू सॉलिड लकी आहेस. अगं बाई, हो का? म्हणजे अरे या चला जेवायला बसा. मी आधी वाढते आणि मग बसते. अजून काही राहिलंय का जरा बघून येते मी. सर आई तुम्ही बसा ना. शुभ्रा, मला मगाशी खूप रागावले ग मी तुला. खरंच चूक झाली माझी. नाही आई, तुमचं नाही, माझं चुकलंय. माझी कर्तव्य, माझ्या जबाबदाऱ्या नाही पार पाडता आल्या मला. पण मी काय करू, मी खूप प्रयत्न करते पण नाही जमते हो मला तुमच्यासारखं काहीच नाही. अगं काय बोलतेस शुभ्रा तू? सगळं जमतंय तुला. तू किती छान घर सांभाळतेस, बाबा तर किती छान सांभाळतेस तू. हे बघ, तू कधी स्वतःला कमी नको लेखूस. माझं काय ग, मी फक्त घरातच असायचे ना, कधीच घराच्या बाहेर नाही पडले. तू घरचं बघतेस, नोकरी करतेस, मला माहितीये ना कसली तारेवरची कसरत चालली असते तुझी. नकाही माझ्या चुका पाठीशी घालू. आज जर आजोबांना काही झालं असतं ना, तर मी आयुष्यात कधीच माफ करू शकले नसते स्वतःला. ए शुभ्रा, नको बोलूस ग असं. चुका काय माझ्याकडनं नाही झाल्यात का? किती चुकले मी. तुला आठवतं का, मी ह्यांना तो कॅमेराचा चेक द्यायला गेले होते, किती पाऊस पडला होता, मला घरी यायला केवढा उशीर झाला होता. बाबांना आणि सोहमला किती भूक लागली होती, घरात एवढा सगळा पसारा पडला होता. शेवटी बाबांना बाहेरून जेवण मागवावं लागलं. आजारी पडले होते दुसऱ्या दिवशी, पोटात दुखत होतं त्यांच्या. ते तर माझ्या नावाने त्यांच्या पोटात दुखायचंच. शुभ्रा, आई म्हणून तुला समजून घ्यायचं सोडून मी सासू बनून तुला रागावले. मला माफ कर बाळा. आई म्हणताय ना, मग माफी मागून परक का करताय? कोण परक? तू तू माझी आहेस, माझी शुभ्रा. अरे दत्ताजींचा काहीतरी विचार करा रे, त्यांना भूक लागली आहे. हा, हे बरं वाटतंय. पण काय रे, दत्ताजींना भूक लागली म्हणतोस का तुलाच भूक लागली जास्त? अहो तसं नाही, काय या सासू सुनेच्या प्रेमामुळे सगळ्यांची पोटं भरली तर मी केलेलं वाया जाईल ना. अगो बाई, अहो मी खरंच स्वयंपाक करायलाच विसरून गेले. सॉरी.
सर खरंच सॉरी. आता ना तुम्ही सगळे बसा, मी वाढते सगळ्यांना. अगं नाही नाही नाही, तू जेवायला बस, मी वाढते. हा हा हा, वा रे वा. आणि मी केलंय, मी वाढणार, तुम्ही क्रेडिट तुम्ही घेणार काय? अरे मी केलंय, मीच वाढणार. चला बसा बसा तुम्ही, चला चला बसा. हा ज्याला वाढायचं त्याने वाढा, मला पहिलं वाढा, माझी मॅच आहे. सोहम, आजपासून आपण एक नियम करूया का? आपण जेव्हा जेव्हा घरात एकत्र असू तेव्हा आपण एकत्र जेवायला बसायचं. म्हणजे असं म्हणतात की जे कुटुंब एकत्र जेवायला बसतं ना ते एकत्र राहतं. फॅमिली ईट्स टुगेदर, स्टेज टुगेदर. काय छान आहे, चांगलं आहे. सोम्या, मॅच नंतर जेवायला बसतात. सोहम, आज मला वाढायला मदत करशील? घे, हे घे. अच्छा. हाय सोहम, काय करतोयस तू? तुझ्याकडे आज वेळ आहे? मला ना आईस्क्रीम खायची सॉलिड इच्छा झाली. नाही ते अय्या, हे काय? अच्छा, तू वाढतोयस? नाही ते अभिजित राजे आणि आई आलेत, सो त्यांना मी म्हणजे कळलं कळलं. शुभ्रा जेवायला बसली असेल आणि तू? छान छान. या अभिजितने ना सगळ्यांना स्वतःसारखं बनवलंय आणि हल्ली बायकांनी आवडत नाही जेवण वाढायला आणि स्वयंपाक करायला. सोहम, पुरुषांनी ना कसं पुरुषासारखं राहावं, स्वतःच्या मस्तीत. बरं बाबा, जा तू. तुला जेवण वाढायला उशीर झाला ना तर शुभ्रा रागवेल बाबा तुला. मस्त झालेत रताळ्याचे काप. येस, थँक्यू. मला माहिती आहे, दत्ताजींनी मला सांगितलंय मगाशी बेस्ट झालेत म्हणून काप. हो का आजोबा? आवडतात, छान असतात. बरं आजोबा, मला सांगा, आई जास्त छान करतात रताळ्याचे काप की आज सरांनी केलेत ते जास्त चांगले झालेत? आजोबा सांगा ना, आणि खरं खरं सांगायचंय. असा छान बनवते. काय? हा पण छान बनवतो. बाबा, दत्ताजी, तुम्ही मगाशी मला काय म्हणालात हो? गप्पा गोष्टी नंतर, आता जेवायला बसा भाऊ. बसा. कोण आलो तर रे? त्यांनी हात नाही का यायचं? हे बघ, अभिजित रावांनी सर्वांना वाढून झालंय, जेवायला बसा. ठीक आहे ना, त्यांचं कामच आहे ते. अरे वा, वाढलंय. बसतो आम्ही, मला भूक लागली. येस ऑफकोर्स, तू बस. काय लागलं तर मी आहेच. नाही नाही सर, प्लीज तुम्ही पण बसा. आता कोणाला काही लागलं ना तर आम्ही बघू. प्लीज बसा आमच्या बरोबर. खरंच बसा अभिजितराव. काय 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 म्हणालात? पुन्हा म्हणा. चप्पल चोर, जेवायला बस. आता कसं दत्ताजी बसलो. आज अभिजित रावांनी स्वयंपाक छान केलाय, बघ काय चविष्ट झालाय. हो बबड्या, आणि रताळ्याचे काप तर खूप छान झालेत, माझ्यापेक्षाही छान. खाऊन बघ ना.
उभ्या कोंबडीच्या काय केलंस हे? नाही ते चुकून झालं आजोबा. नाही नाही चल चल तू 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 बस मी तू सगळे बसा मी दुसरं ताट घेतो. नाही नाही हरकत नाही खरंच हरकत नाही.